लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पत्रकार पोलीस पाटील आणि पोलीस यांचा योग्य समन्वय समाजासाठी अधिक हिताचा DYSP शेंडगे। तर पोलीस पाटील म्हणजे पोलीस आणि महसूल विभागाचा दुवा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे। पोलीस विभागाच्या वतीने वडूज इथं पोलीस पाटील व पत्रकारांचा सन्मान। पोलीस पाटील हा फक्त गाव स्वरूपी काम करणारा घटक नसून तालुका पातळीपर्यंत पोलीस महसूल तसेच शासनाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणारा, तर पत्रकार हा समाजात घडत असणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून अगदी तळागाळात पोहोचून समाजातील विविध अडचणी लेखणीतून मांडून योग्य न्याय मिळवून देणारा घटक आहे। निवडणूक काळात पोलीस पाटील यांनी खूप मोलाची कामं केलेली आहेत। तर विशेषतः डिजिटल मीडिया पत्रकारांनी तर तळागाळापासून ते तालुका पातळीपर्यंतचं चित्र अतिशय तत्परतेने मांडल्यानं प्रशासनाला योग्य अयोग्य गोष्टी वेळोवेळी समजण्यास मदत झाली। पत्रकार, पोलीस पाटील आणि पोलीस या तीन घटकांनी योग्य समन्वय साधला तर समाज विकासासाठी निश्चितच हिताचा ठरेल, असा प्रखर आत्मविश्वास दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी व्यक्त केला। तर पोलीस पाटील हा ग्राम पातळीवर काम करणारा घटक असून गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस पाटलांचा पोलिसांना खूप मोठा उपयोग होतो। कोणताही पक्षपातीपणा न करता पोलीस पाटील प्रामाणिक काम करत असतात। पोलीस आणि महसूल विभागाचा दुवा म्हणून पोलीस पाटील असल्याचं मत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केले। पोलीस पाटील वर्धापन दिनानिमित्त वडूज तालुका खटाव येथील सौभाग्य मंगल कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात सोनवणे बोलत होते। यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी पत्रकारांच्या मान्यवरांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील, आदर्श पत्रकार म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस पाटील संघटनेचे दाजी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे कांबळे, पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, गोपनीय विभागचे पुष्कर जाधव, महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा कदम, वाहतूक कर्मचारी अजय भोसले, गजानन वाघमारे, सत्यवान खाडे आदींसह सर्व महिला पुरुष पोलीस पाटील पत्रकार यांची उपस्थिती होती। आभार पोलीस पाटील सचिन शेटे यांनी मानलं। कार्यक्रमादरम्यान पत्रकार संपादक डॉक्टर विनोद खाडे, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे, पोलीस गुप्तवार्ता विभागाचे प्रकाश इंगळे यांचा सामूहिक केक कापून पोलीस विभाग व पोलीस पाटील संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। सुधारण्याचे किंवा उज्ज्वल करण्याचे काम करत असतात आणि आम्हाला त्यांच्या शब्द लेखणीतून जे काही कौतुक शब्दाची थाप मिळते त्यामुळे आमचं देखील मनोबल होतं। ते जे त्यांना समाजाचा आरसा मानला जातो, लेखणी ही तलवारीपेक्षाही धारदार असते, तर खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या सजगतेने अनेक गोष्टी आमच्या निदर्शनास आणून देतात, त्यामुळे आम्हाला वेळीच त्याला रोखठाम करता येते। तर आज तुमचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि तुमच्या जे काय आम्हाला रोजचं डे टू डे वर्कमध्ये सहकार्य लागतं त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा कायम कृतज्ञ राहील आणि तुमचा आमचा सुसंवाद सहकार्य एक चांगल्या निकोप समाजासाठी याला आपण प्रतिगत करणारच आहोत किंवा पुढे घेऊन जाणार आहोत। मी आपल्यावरती कुठलीही आज येऊ नये, आपल्यावरती कुठल्याही प्रकारची गोष्ट होऊ नये याकरता सुद्धा खबरदारी बाळगणे हे आमचं काम आणि आमचं कर्तव्य आहे। त्या देखील त्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही दक्ष आहोत। आपण आयोजित केलेला आहे। सर्व पोलीस पाटलांना या पोलीस पाटील दिनाबद्दल सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देते। आपल्याला खरंतर ही जाणीव करून देणारा दिवस आहे की आज आपण पोलीस पाटील का आहोत आणि आपल्या पोलीस पाटील पदाचं महत्त्व गावामध्ये किती आहे। आणि या सर्वांच्या अनुषंगाने मागील जवळपास 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेगवेगळे सणवार उत्सव असतील, यापूर्वीचा कोविडचा काळ असेल किंवा निवडणूक, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जे 5 वर्षात येणारा मोलाचा टप्पा पण मानला जातो, या मोलाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यावरती आपल्या सर्वांची जी कामगिरी आहे ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी झालेली आहे। आणि या सगळ्याचं औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे या पोलीस स्टेशनचे माझे सहकारी पोलीस स्टेशनचे सर्व गृह अधिकारी, त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या पद्धतीने दाजी पाटील साहेबांनी, शेटे पाटील साहेब असतील किंवा अन्य पोलीस पाटील साहेब यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि खरं तर सर्वप्रथम म्हटले गेलं की आम्ही हा औचित्य लवकर साधायचं होतं, परंतु परत एक इलेक्शन आणि
अजून सगळ्या गोष्टी एकदा आम्ही संपूर्ण असं ठरवलं की सगळ्या इलेक्शन सणवार उत्सव एकदा होऊन गेल्यानंतर खरं तर ही आपली घरची मंडळी आहे आणि घरच्या मंडळीचं कौतुक थोडं लेट झालं तर पण थेट व्हायला पाहिजे आणि ते सार्थक केलं. त्याबद्दल मी सोमन साहेबांचे सुद्धा खूप कौतुक करते. त्याचबरोबर आपण आज खूप महत्वाचा दुसरा एक टप्पा आपण मानला जातो लोकशाहीमध्ये, पत्रकार बांधव यांचा देखील आपण सन्मान सोहळा इथं करत आहोत. गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बघते आहे की आपल्या वडूज नगरीचे पत्रकार बांधव हे अतिशय मोलाची लेखणी आहे आणि त्या लेखणीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात. गावखेड्यामधल्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टींचे जे काही मार्मिक उल्लेख आणि त्यावरती असणारं जे भाष्य आहे ते आपल्या लेखणीतून मांडत असतात. त्याचबरोबर डिजिटल मीडियामधील देखील आपले युट्यूबचे पत्रकार बांधव असतील त्यांनी देखील मला वाटतं सर्वच सणवार उत्सव इलेक्शन सगळेच जवळपास कव्हरेज आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून केलेले आहे. गावखेड्यामधल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीचं कव्हरेज आपण त्या ठिकाणावर, खरं तर मी हे म्हणेन की पत्रकार बांधव इथले असे आहेत की ग्राउंड लेवलचे पत्रकार आहेत. ते कधीही मी आजपर्यंत असं बघितलेलं नाहीये की कुठल्या ठिकाणची माहिती फोनवरून घेऊन छापलेली आहे. मी ज्या वेळेला पण बघितलेलं आहे, कुठली बातमी बघितली ते त्या ठिकाणी उपस्थित असलेले ही खरं तर खूप मोलाची, म्हणजे ज्याचा आपण आय विटनेस म्हणू, जे समक्ष या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणचं जे काही विवेचन असेल ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून असू दे किंवा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. असे आमच्या पत्रकारितेचा स्तंभ असणारे सर्व पत्रकार बांधव, धनंजय क्षीरसागर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. या सर्वांचंच खरं तर मी हा आज कौतुक सोहळ्याच्या निमित्तानं खरं तर आपले आभार देखील व्यक्त करते. हे आभार याच्यासाठी आहेत की गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी पाहते की आपले पोलीस पाटील हे अहोरात्र काम करत आहेत. कारण कुठलीही घटना, जसं आम्ही पोलीस 24/7 आपण म्हणतो, कुठलीही वेळ काळ नाहीये. त्या वेळ काळेला आपण ज्या वेळेला हजर राहतो त्यावेळेला मी बघितलेलं आहे की कुठल्याही घटनेच्या ठिकाणी कुठेही पोलीस पाटील हजर नाहीत असं कधीही झाले. आज 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे मी सांगते की ज्या ठिकाणची पण लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.